कुलभूषण जाधव मराठमोळा माजी नौदल अधिकारी जो सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये आहे। त्याच्या सुटकेसाठी संपूर्ण देश प्रार्थना करतोय। त्याचे आई वडील मंदिर पालथी घालतायत। कुलभूषण जाधव यांना हेर ठरवून पाकिस्तान त्यांना फासावर चढवण्यासाठी उतावीळ झालाय। पण एबीपी न्यूजने पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केलाय, तो सुद्धा थेट लंडन आणि बलुचिस्तानमधून। पाहूया माझाचा हा विशेष रिपोर्ट। कुलभूषणने जासूसी केली। कुलभूषण रॉचा एजंट। कुलभूषणला पाकमध्ये पकडलं। अशा अनेक खोटारड्या कहाण्या रचून कुलभूषण जाधव यांना फासावर चढवण्यासाठी पाकडे उतावीळ झाले। पाकिस्तान ने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव पर जासूसी का आरोप लगाया है। पाकिस्तान की आर्मी कोर्ट ने जाधव को फांसी की सजा तक सुना दी है, लेकिन पाकिस्तान अब तक कोई ठोस सबूत नहीं दे पाया। पण एबीपी न्यूजने पाकिस्तानच्या सगळ्या दाव्यांची पोलखोल केली आहे। केवळ भारताचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना बळीचा बकरा बनवलाय। एबीपी न्यूजच्या एका रिपोर्टमुळे पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश होणार आहे आणि पाकिस्तानला याची जाणीव आहे। त्यामुळेच भारतीय राजदूत वकील यांना कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी मिळत नाहीये। एक दोन नाही तर तब्बल 13 वेळा पाकने भारताला काउन्सिलर ऍक्सेस नाकारलाय। इतकंच नाही तर कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका यांनाही कुलभूषण यांना भेटण्यास पाकिस्तानने परवानगी दिली नाहीये आणि पाकचा कच्चा चिठ्ठा माहिती असल्यामुळेच कुलभूषण जाधव यांना काळकोठडीत बंद करण्यात आलंय। आता यांना भेटा। यांचं नाव आहे मेहराब सरवाज। मिडल ईस्ट मधल्या राजकारणावर यांचा शब्द अंतिम मानला जातो। बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते आहेत। त्यांचा जन्म सरावनमध्ये झाला, पण आजकाल ते लंडनमध्ये वास्तव्याला असतात। पण असं असलं तरी बलुचिस्तान त्यांच्या नसानसात आहे। तिथल्या घडामोडींवर त्यांची बारीक नजर आहे आणि मेहराबच पाकिस्तानच्या कुलंगड्या आणि कुलभूषण यांना अडकवण्यासाठी त्यांनी रचलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश करणार आहेत। पाकिस्तान की दावे के पीछे कोई ट्रूथ नहीं है। ये ऐसे ही पाकिस्तानी वालों ने कहानी बना के उसकी भेजने की कोशिश करते हैं। दुनिया को ये कन्विंस करें कि बलूचिस्तान स्ट्रगल के पीछे इंडिया का हाथ है। मेहराब यांच्या दाव्यानुसार कुलभूषण जाधव यांना व्यवस्थित प्लॅनिंग करून फसवण्यात आलं। जाधव यांचं अपहरण करण्याचा ठेका लष्करे खुरासनला मिळाला होता। केवळ खंडणीसाठी परदेशी नागरिकाचं अपहरण करण्यात खुरासनचा हात खंड आहे। जाधव यांची चूक फक्त एका ठिकाणी झाली, ते व्यवसायाच्या लालसेने अपहरणाच्या जाळ्यात अलगद अडकत गेले। पर आपने कहा कि कुछ ऐसे ठोस एविडेंस हैं जो इस बात को बिल्कुल इंटरनेशनल कोर्ट में प्रूव कर सकते हैं कि जाधव विक्टिम है, जाधव जासूस नहीं है। ये वर्जन स्टोरी ये है कि कुलभूषण यादव खुद अपनी गाड़ी में या अपनी पैरों में चल के अपार्टमेंट प्लेस में आया था। तो जो वो अपॉइंटेड प्लेस था उसने आया था, तो उन्होंने लेकर उधर से लेकर तो आईएसआई को बाद में दिया। स्ट्रांगली ये कहता हूँ कि कुलभूषण यादव को पाकिस्तान के अंदर कोई बिजनेस नहीं था। वो तो वॉलंटरी तो उधर ही नहीं गया है। कुलभूषण यांना इराणमध्ये पकडण्यात आलं आणि लष्कर ए खुरासन संघटनेने कुलभूषण यांना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ला विकलं आणि हे सगळं व्हायला तब्बल 3 आठवड्यांचा वेळ लागला। कुलभूषण जाधव यांनी भारतीय नौदलात काम केलेलं होतं। नौदलाची नोकरी सोडल्यानंतर 2003 मध्ये कुलभूषण जाधव इराणला गेले। तिथे कमिंगा ट्रेडिंग कंपनी नावाचा स्क्रॅपचा व्यवसाय सुरू केला। इराणमध्ये कुलभूषण जाधव यांचा व्यवसाय लोकांच्या डोळ्यावर येऊ लागला। त्यातच ज्या परिसरात ते होते तो छबाड परिसर परदेशी नागरिकांचं अपहरण आणि खंडणीसाठी बदनाम आहे। पण या सगळ्या संकटातही जाधव व्यवसाय वाढवण्यासाठी झटत होते आणि जाधव काळ्या धंद्यात अडकलेल्या लोकांच्या संपर्कात आले आणि याच काळात बलूच नागरिकांच्या व्यवसायाचं आकर्षक प्रपोजल त्यांच्या समोर आलं। मग त्यासाठी जाधव पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या सरावनला गेले। यावेळी त्यांच्यासोबत बलूची स्वातंत्र्यासाठी काम करणारा कार्यकर्ताही होता। जवळपास 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर जाधव थेट पाकिस्तानातच सापडले। ब्युरो रिपोर्ट,
ABP माझा.